नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या MMRDAच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काही दिवसापूर्वी MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी साठी डेप्टी प्लॅनर म्हणजेच उपनियोजक या पदासाठी काही जागा आल्या होत्या आणि त्या जागांना घेऊन त्याचा सिलेबस काय असेल किंवा कोणत्या पद्धतीचा सिलेबस असणार आहे याचं बरंच मतमतांतर आपल्याला बघायला मिळालं। त्याचाच एक छोटा पार्ट घेऊन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या MMRDA डेप्टी प्लॅनरच्या संदर्भात कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जर तुम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा प्रिपेअर जर करणार असाल तर कोणत्या गोष्टींवर तुम्हाला भर द्यायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील की हा सिलेबस कसा असेल किंवा अपडेटेड सिलेबस येऊ शकतो का, आला तर तो कोणत्या पद्धतीचा असू शकतो या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत। सो लेट्स सी, डेप्टी प्लॅनर उपनियोजक एक मोठी पोस्ट आहे MMRDA मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की साधारणतः MMRDA ने जे काही आरक्षण तपशील म्हणजे रिझर्वेशन डिटेल्स दिले होतं ते आपण सर्वांना माहित आहे। म्हणजेच काय, टोटल जे जागा होत्या किंवा टोटल एकूण जे काही वॅकन्सीज आहे या 29 वॅकन्सीज आहे, बरोबर। आता या 29 वॅकन्सीज ज्या दिसत आहेत मित्रांनो, याला काही कॅटेगरीज मध्ये ज्या वेळेला आपण डिवाइड केलंय किंवा नंबर ऑफ कॅटेगरीज मध्ये ज्या वेळेला याला बायफर्गेट केलं गेलंय त्यावेळेला सर्वसाधारण मध्ये 3, महिलांमध्ये 1, अज मध्ये सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1, विजा अ मध्ये 1, त्याच्यानंतर भज मध्ये 1, इमा व मध्ये 5 आणि महिलांसाठी 2, आदुगसाठी 2 आणि महिलांसाठी 1, सौशेमाप्र साठी 2 आणि महिलांसाठी 1 आणि राखीव पदसाठी 5 आणि हे 2, म्हणजे टोटल जर का सर्वसाधारण बघितले तर त्यामध्ये लक्षात येत आहे की त्यामध्ये टोटल 21 जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहे आणि वुमन रिझर्वेशन साठी तुम्हाला 28 असं दिसतंय। यासोबतच दिव्यांग जे काही 4% दिलेलं आहे त्यामध्ये एकूण एक पद आहे जे की कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील जी दुर्बलता आहे, डीफ अँड हार्ड हिअरिंग च्या संदर्भातली दिव्यांग कॅटेगरीमध्ये सुद्धा एक जागा इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत। क्लिअर, हा आहे सिंपल आरक्षण तपशील। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा शैक्षणिक अर्हता ज्याला बोलतो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्याला म्हणतो ते नेमकं काय आहे। तर ऑब्व्हियसली थोडं कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे यामध्ये की मान्यताप्राप्त विद्यापीठाची एकतर वास्तुशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट किंवा स्थापत्य अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनियर किंवा प्लॅनर यामधलं किंवा याच्या रिलेटेड तुम्हाला कोणतीही डिग्री चालते। पण यासोबत त्यांनी काय म्हटलंय की AICT ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच काय, मास्टर सुद्धा इथे कंपल्सरी आहे प्लॅनिंग मध्ये, लक्षात घ्या। म्हणजेच इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की इथे तुम्हाला जर का या पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे मास्टर इन प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, जे की रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कॉलेज जे की AICT च्या अंतर्गत येतं त्यामधनं तुम्हाला मास्टर असणं गरजेचं आहे। लक्षात आलं? म्हणजेच काय, जे विद्यार्थी PG आहे, मास्टर आहे प्लॅनिंग मध्ये, त्याच विद्यार्थ्यांना या पर्टिक्युलर पोस्ट साठी अप्लाय करता येतं। लक्षात घ्या, आर्किटेक्ट, सिव्हिल किंवा प्लॅनर फक्त डिग्री असेल तर ते विद्यार्थी या एक्झाम साठी अलाउड नाहीत, तेवढं मात्र लक्षात ठेवा। आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी परीक्षा घेतली जाणार आहे तर ही परीक्षा साधारणतः कशा पद्धतीची असेल। तर बघा मित्रांनो, टोटल 100 क्वेश्चन आहे, म्हणजे 200 मार्क्स साठी विचारला जाणार आहे, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्स साठी असणार आहे। क्लिअर। आता यामध्ये काय की याला 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे, म्हणजे 100 प्रश्न 120 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। यामध्ये लक्षात घ्या, मराठी जे की मराठीच लँग्वेज मध्ये असेल, दुसरा पर्याय नाही, त्यामुळे त्यासाठी असणार आहे 20 प्रश्न, म्हणजे टोटल 40 मार्क्स साठी
मराठी विचारल्या जाणार. त्यासोबतच इंग्रजी, जे की इंग्रजी मधूनच असेल, म्हणजेच ते टोटल 40 मार्क्ससाठी 20 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यासोबत सामान्य ज्ञान जे की मराठी व इंग्रजी या दोन्हीही कंडिशन मध्ये, दोन्हीही भाषेत अवेलेबल असेल. लक्षात घ्या, म्हणजेच काय, प्रश्नपत्रिकेचा जो माध्यम आहे तो मराठी आणि इंग्लिश या दोन्ही मध्ये असेल आणि यासाठी विचारले जाणार आहे टोटल 10 प्रश्न, जे की टोटल 20 मार्क्ससाठी असतील. आणि त्यासोबत बौद्धिक चाचणी हे सुद्धा मराठी आणि इंग्रजी दोन्हीही भाषेमध्ये अवेलेबल असेल, ज्यासाठी 10 प्रश्न विचारले जातील 20 मार्क्ससाठी. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर नॉन टेकचा पाठ हा खूप मोठा आहे. 60 प्रश्न जवळपास नॉन टेक वर विचारले जाणार आहे. म्हणजे 120 मार्क्सचा पूर्ण भर हा नॉन टेक वर बघायला मिळतो. आणि मग उरलेल्या पार्ट मध्ये काय आहे, तर एकूण प्रश्न जे आहे हे 40 प्रश्न जे असतील ते नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि तुमच्या पदवीच्या रिलेटेड असतील, तुमच्या डिग्री रिलेटेड असतील. या सर्वांचा जो दर्जा बघितला किंवा या सर्व पेपरमध्ये जो काही प्रश्न विचारण्याची जी कठीण पातळी असेल किंवा डिफिकल्टी लेवल असेल, ती मित्रांनो डिग्री लेवल आहे. लक्षात घ्या, 12th लेवल कुठेही नाही. त्यामुळे काठिण्य पातळी जे विचारलं आहे की मराठीचं ग्रामर किंवा मराठी, इंग्लिश किंवा सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, हे सर्व मित्रांनो डिग्री लेवलचं दिलेलं आहे. त्यासोबत जो टेक्निकल सिलेबस आपण बोलतो, नियोजन विषय म्हणजे प्लॅनिंग संदर्भातले पूर्ण सब्जेक्ट, त्यासोबतच पदवी दर्जाचे जेवढेही प्रश्न आहे जे की टोटल 40 असतील, म्हणजेच काय, टोटल 80 मार्क्सला हा पार्ट विचारला जाणार आहे. हा पूर्ण 80 मार्क्सला विचारला जाणारा पार्ट तुम्हाला हा टोटल टेक्निकल मध्ये जातोय, जो की तुमच्या डिग्री लेवलचे प्रश्न यामध्ये बघायला मिळतील. आणि हे काय असेल तर हे आपण बघणारच आहोत पुढे. याचाच अर्थ काय झाला की नॉन टेक साठी तुम्हाला टोटल 120 मार्क्स साठी विचारला जाणार आहे आणि टेक्निकल हे 80 मार्क्स साठी विचारल्या जाणार आहे. क्लिअर? लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी असं लिहिल्या गेलं होतं की 12th लेवलचं किंवा 12th क्लासचं पर्यंतचं जे काही डिफिकल्टी लेवल आहे त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातील, पण असं नाही आहे. डिग्री लेवल पर्यंतचे जे काही प्रश्न असतील किंवा त्याची जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती डिग्रीची असेल. त्यामुळे या एक्झामसाठी प्रिपेअर करताना खूप चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. लक्षात आलं? चला मग पुढे जाऊया. आता हे तर तुमच्या लक्षात आलं की समजा तुम्ही सामान्य ज्ञान करताय किंवा बौद्धिक चाचणी करताय तर तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्हीही ऑप्शन्स आहे. मराठीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही मराठीमध्ये करू शकता. त्यासोबत टेक्निकलचा पूर्ण पाठ हा इंग्लिशमध्ये राहणार आहे, त्यामुळे ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. इथे मराठी कुठेही नाही, फक्त मराठीसाठीच मराठी लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. अदरवाईज तुम्हाला ऑप्शन्स आहे या दोन्ही कंडिशन मध्ये, मराठी इंग्रजी, पण टेक्निकल पूर्ण हे इंग्लिश मध्येच असेल. क्लिअर? आता पुढे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपण ज्या वेळेला हा तांत्रिक किंवा टेक्निकल भाग ज्या वेळेला बघतोय, जो की भाग 5 म्हणून इथे दाखवलेला आहे, तांत्रिक भाग किंवा टेक्निकल, तर हे टेक्निकलच्या संदर्भात एक कन्फ्युजन असं आहे मित्रांनो की जो सिलेबस तुम्हाला आतापर्यंत नेटवर किंवा सगळीकडे सर्क्युलेट होतोय, हा सिलेबस तो आहे. ओके, जो की ओल्ड सिलेबस आहे मित्रांनो. हा ओल्ड सिलेबस आहे. हा ओल्ड सिलेबस यासाठी आहे कारण काय की यामध्ये 25-75% रेशिओ होता, जो की जुन्या पद्धतीने याला अरेंज केल्या गेलं होतं. ज्या सिलेबस मध्ये तुम्हाला हिस्ट्री अँड थिअरी ऑफ अर्बन प्लॅनिंग तुम्हाला बघायचं होतं, ज्यामध्ये ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियन टाउन प्लॅनिंग इन 18th सेंचुरी, थिअरी ऑफ अर्बन प्लॅनिंग तुम्हाला बघायचं होतं. यासोबतच स्पॅच्युअल आस्पेक्ट, अर्बन मॉडेल तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यासोबतच एन्व्हायरमेंट अँड लँड यूज प्लॅनिंग सुद्धा त्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं होतं. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टेशन सिस्टम प्लॅनिंग फॉर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, युटिलिटी सर्व्हिसेस, हे त्यामध्ये आहे. त्यानंतर हा सगळा आपण जे बोलतोय हा ओल्ड सिलेबस बद्दल बोलतोय. पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचे की मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ लँड डेव्हलपमेंट,
तो त्यामध्ये काय की त्याचे इंट्रोडक्शन, लँड इकॉनॉमिक्स, लँड यूज अँड लँड व्हॅल्यूज, नेचर ऑफ इंडियन इकॉनॉमी, व्हॅल्युएशन यामध्ये आहे आणि पब्लिक फायनान्स सुद्धा आहे. त्यासोबतच डेमोग्राफी अँड स्टॅटिकल अप्लिकेशन ज्यामध्ये ऍडव्हान्स प्लॅनिंग थिअरी आहे. त्यासोबतच एक नवीन पार्ट आहे तो म्हणजे हाऊसिंगच्या संदर्भात होता. त्यानंतरचा जो काही मेन हेड आहे तो आहे प्लॅनिंग टेक्निक्स, ऍडव्हान्स प्लॅनिंग थिअरी, सिटी प्लॅनिंग डेव्हलपमेंट मॉडेल्स आणि शेवटचे जे दोन आहे लॉज इन रिलेशन टू प्लॅनिंग अँड लास्ट आहे प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस, ज्यामध्ये तुम्हाला सिंपल न्यूमेरिकल आहे जे की सीपीएम पट सारखे जे काही मॅनेजमेंट एखाद्या प्रोजेक्टला घेऊन कोण्या पद्धतीने मॅनेज कराल तशा संदर्भातले काही न्यूमेरिकल्स किंवा त्यावरची थिअरी तुम्हाला या पर्टिक्युलर हेड्स मध्ये बघायला मिळेल. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की हा झाला होता ओल्ड सिलेबस, बरोबर आहे. आता बरेचसे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्री आणि थेरी ऑफ अर्बन प्लॅनिंग हे स्टडी करायचं का किंवा हे स्टडी करायचं का, तर एक लक्षात घ्या, हा जुन्या पद्धतीच्या पॅटर्न मध्ये बनवलेला सिलेबस होता ज्यामध्ये 25-75 असा रेशो होता. 25% आणि 75% हा असा रेशो होता. 25 जो होता तो होता मित्रांनो नॉन टेक साठी आणि 75% जो होता तो टेक्निकल साठी. लक्षात घ्या. क्लिअर. आता जो क्रायटेरिया आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. आता क्रायटेरिया कसा झालाय रे, आता झालाय 60-40%. म्हणजे 60 कोणासाठी आहे तर हा आहे नॉन टेक साठी, बरोबर आहे, आणि 40 कोणासाठी आहे तर हा आहे टेक्निकल साठी. लक्षात येतंय. म्हणजे 60% नॉन टेक्निकल आणि 40% टेक्निकल. जर का तुम्ही याचा विचार केला तर एक्झॅक्टली एकमेकाच्या विरोधाभासात हे दोघंही दिसतात. दोन्हीही पार्ट जे किंवा दोन्ही सिलेबस जर बघितले तर अगदी एकमेकाला अपोजिट आहे. इथे नॉन टेकला कमी होतं, इथे नॉन टेकला जास्त आलं, इथे टेक्निकलला जास्त होतं, इथे टेक्निकलला कमी वेटेज आलं. त्यामुळे ऑब्व्हियसली येणाऱ्या काही दिवसात एक नवीन सिलेबस येईल ज्यामध्ये तुम्हाला अपडेटेड पार्ट दिला जाईल, ज्यावरनं तुम्हाला हा जो काही पूर्ण सिलेबस आहे जो की आता MMRDA साईटवर तुम्ही बघता जो की ओल्ड सिलेबस आहे, ओल्ड एक्झामला घेऊन जो दाखवला आहे तो येणाऱ्या काही दिवसात चेंज होईल. त्याच अनुषंगाने तुम्हाला त्याचा स्टडी चालू करायचा आहे. पण जे विद्यार्थी आता स्टडी करत आहे किंवा ज्यांना कोणता प्रॉब्लेम येत आहे स्टडी करताना किंवा सिलेबसला घेऊन, तर त्यांनी सिलेबस येईपर्यंत मी नेमकं काय करायला पाहिजे की जेणेकरून मी माझा अभ्यास चालू करू शकतो किंवा चालू करण्याची प्रक्रिया जी आहे ती मी चालू करेल, जेणेकरून एक नवीन सिलेबस येईपर्यंत मी त्या सिलेबसच्या कंटिन्युएशन मध्ये राहील किंवा फ्लो मध्ये असेल. असं जर का कुणालाही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी, कारण काय ऑलरेडी या एक्झामला घेऊन खूप जास्त प्रॉब्लेम्स होते, कन्फ्युजन होतं, जेणेकरून तुम्हाला त्याचा परफेक्ट सिलेबस येईपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना स्टडी करायची असेल किंवा ज्यांना फोकसमध्ये त्या पर्टिक्युलर सिलेबसच्या राहायचंय त्यांनी या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. त्यांचं नाव, त्यांचं शैक्षणिक अर्हता आणि ते या पर्टिक्युलर पोस्टसाठी स्टडी करत आहे त्या विद्यार्थ्यांना तशा पद्धतीच्या सब्जेक्ट किंवा टाईपचं मॅनेजमेंट कसं करता येईल किंवा कोणते सब्जेक्ट करायला पाहिजे जेणेकरून नवीन येणारा सिलेबस आणि तुम्ही चालू केलेला सिलेबस ऑलमोस्ट एकसारखा असेल तशा पद्धतीने गाईड सुद्धा केलं जाईल. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी यावर व्हॉट्सअप करा आणि नवीन सिलेबस किंवा मी कोणते सब्जेक्ट करायला पाहिजे नवीन सिलेबस येईपर्यंत तर ते सब्जेक्टची गाईड तुम्हाला इथे तुम्हाला केल्या जाईल. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, पोस्ट खूप मोठी आहे, 29 जागा आहे, जेणेकरून खूप जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन फार कमी आहे, कारण पीजी विचारलेला आहे. लक्षात घ्या, मास्टर्स इन प्लॅनिंग हवं आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन फार कमी राहणार आहे. जे विद्यार्थी खरंच स्ट्रगल करणार किंवा जे विद्यार्थ्यांना खरंच काहीतरी करायचंय त्यांनी आत्ताच या कामाला सुरुवात करायची. क्लिअर. तर थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या डेप्टी प्लॅनरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.